जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। आता रामनवमी येते आहे आणि त्या रामनवमीसाठी म्हणून मी तुम्हाला एक व्रत सांगणार आहे जे रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत करायचं आहे। ते व्रत असं आहे की रामनवमीला सकाळी रामरायांची आणि मारुतीरायांची पूजा करायची, नेहमीप्रमाणे त्यांना नैवेद्य दाखवायचा, आरती करायची। त्यानंतर सूर्य नावं जे आहेत, आपण नमस्काराला जे आपण सूर्याची नावं वापरतो त्या 12 नावांनी सूर्याला पूर्वेकडे तोंड करून अर्घ्य द्यायचे आणि दिवसभर आपल्या नित्यनियमाने जी काय आपली कर्म आहेत ती सगळी कर्म करायची। ह्या काळात शाकाहारी राहायचं। रामनवमी ते हनुमान जयंती या 7 दिवसामध्ये शाकाहारी राहायचं, नामस्मरण चालू ठेवायचं, परंतु आपलं नित्यनियमाने असणारं कर्म मात्र करायचं। रोज रात्री देवाला दिवा दाखवायचा, नमस्कार करायचा, प्रार्थना करायची। हे 7 दिवस करायचं आहे। 7 दिवसांनी हनुमान जयंतीला संध्याकाळी मारुतीरायांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपली मनोकामना व्यक्त करायची। 7 दिवसाचं हे व्रत तुम्ही न चुकता करायचं आहे। रोज सकाळची पूजा, संध्याकाळचा दिवा आणि प्रार्थना या गोष्टी करायच्या आहेत। हे तुम्ही करा, अनुभवा आणि मग दुसऱ्यांना सांगा। कारण हे व्रत असं आहे की हे जर मनापासून तुम्ही केलं तर याचं फळ तुम्हाला नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही। शाकाहारी राहा, निर्व्यसनी राहा। त्या 7 दिवसामध्ये मात्र शाकाहारी राहा आणि निर्व्यसनी राहा, एवढी मात्र काळजी घ्या। रामराय तुमची इच्छा पुरी करेल। जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ।